त्यांनी त्याची सुरुवात पहिल्यांदा स्वतःच्याच घरापासून करावी आणि काही वराह असतील ते पकडून आणावे आणि त्याची पूजा करावी। वराह जयंती म्हणजे वराहाच्या पोस्टरची पूजा नाही, प्रत्यक्ष वराह पकडून आणायचे आणि त्यांची पूजा करायची, त्यांच्या घरातच त्यांनी करावी। त्याकरता त्यांना शुभेच्छा। इथं माणसं मरतायत, इथं पूर आलाय, ढगफुटी झाली, शेतकऱ्यांवर दुष्काळी सावट आहे, उद्या बैलपोळा आहे, शेतकऱ्यांचा काळजातला सण आणि अनेक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे। हे राहिलं बाजूला ना, आता काहीतरी दिशाभूल करायची जरी असतील, पण हे वराह जयंती तुम्ही नाही पाहिली, कधी पाहिली? मी पण नाही पाहिली। म्हणजे माझं काय म्हणणं आहे की समजा भगवान कृष्णाची जन्माष्टमी, आपण कृष्णाच्या मूर्तीची प्रतिकात्मक पूजा केली, कारण कृष्ण आता शेवटी पुराण पुरुष आहेत। रामाची रामनवमी करतो ते पुराण पुरुष आहेत, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो ते इतिहास पुरुष आहेत, आज ते हयात नाहीत। अशा महापुरुषांच्या जयंत्या, ईश्वराच्या उपासना हे महत्वाचं असतं। आता ते म्हणतात विष्णूच्या 12 अवतारामध्ये वराह अवतार आहे का, तर नक्कीच आहे, पण वराह जयंती साजरी करताना वराहाची सुद्धा पूजा झाली पाहिजे। आणि हे मी म्हणत नाही, विज्ञान आणि समाज आणि विज्ञान यामध्ये विनायक दामोदर सावरकरांनी हे लिहिलेलं आहे की वराह पूजन सुद्धा झाले पाहिजे। तर त्यालाच फक्त आमचे परम मित्र नितेश राणे साहेबांनी फॉलो करावं आणि वराह पूजनाची सुरुवात स्वतःपासून करावी।